Good evening. Welcome to Phoenix Trading. So आज आपण व्ह्यू बघतोय ओव्हरऑल एक जे आपलं शुक्रवारी डिस्कशन झालेलं की मार्केटचा ओव्हरव्ह्यू किंवा मार्केट काय करते आणि मध्ये 3 दिवस सुट्टी पण होती. सो एक आपण लाईव्ह सेशन घेतलेलं. माहिती आहे तुमच्या किती जण त्या लाईव्ह सेशनला होते आणि तेव्हा आपण काही लेवल्स डिस्कस केलेल्या होत्या आणि त्या लेवल्सच्या प्रमाणेच निफ्टी आज निफ्टीने बिहेव केला. सो आय वॉज कम्प्लिटली बुलिश ऑन द मार्केट. जसं आपण त्या सेशन मध्ये आपण डिस्कस केलेलं की निफ्टीने या त्याच्या म्हणजे मी ग्रुपवर म्हणजे टाकलं पण होतं की दिस इज अ चायना वॉल नाव. इट इज अ हार्ट फॉर एनी ब्रेक नाव इन फ्युचर. की निफ्टीला इथे खूप कठीण जाईल हे सगळा सपोर्ट जो आता मिळालाय तो तोडायला. कारण की इथे प्राइस ऍक्शन विचारात घेणं खूप महत्वाचं. इथे डबल बॉटम थोडासा निफ्टीने बनवला. इथे निफ्टीने मल्टिपल टाइम्स शॉर्टर्सना ट्रॅप केलं की इथे पहिला एक ट्रिमेंडस फॉल आला, एक रिकव्हरी सारखा दिल्यावर एक दुसरा जो फॉल होता इतका शार्प होता, पण त्याने काय केलं, त्याने परत वर जाऊन परत एक फॉल दिला. म्हणजे इथे मल्टिपल टाइम्स निफ्टीने शॉर्टर्सना ट्रॅप केलं आणि फायनली निफ्टी कुठेतरी जाऊन या झोन मध्ये बंद झालं. सो इट वॉज अ रिस्की ट्रेड टू कॅरिंग अ शॉर्ट. ज्यावेळी अशी एक प्राइस ऍक्शन दिसते तेव्हा कुठे शॉर्ट्स कॅरी करणं खूप कठीण, म्हणजे खूप रिस्की असतं की मार्केट गॅप अप उघडायची खूप शक्यता असते. आणि 3 दिवस सुट्टी होती, ग्लोबल न्यूज काही वाईट आल्या नाहीत, त्यातल्या त्यात चांगल्या न्यूजच जास्त आल्या. सो मेन त्याच्यातली पहिली न्यूज होती की जे एव्हरग्रीन एक मोठं कंटेनर अडकलेलं होतं जहाज सुएझच्या कालव्यात, तर ते मूव्ह ऑन झालं आज सकाळीच. तर ही न्यूज मार्केटसाठी खूप इम्पॉर्टंट होती कारण की ते बरेचसे ट्रेड, इंटरनॅशनल ट्रेड्स आणि $1 बिलियन खूप नुकसान होत होतं, तर ते कुठेतरी क्लिअर झालं. त्याच्यामुळे काय झालं की क्रूडचे प्राइस पण आपटले आणि डेफिनेटली त्याचा आपल्याला एक बेनिफिट निफ्टीवर बघायला मिळाला. सो मी ही लेवल 14,745 ही काही कारणामुळे मार्क करून ठेवलेली होती. तर निफ्टीला मी म्हटलं तसं की बरेच रेजिस्टन्स क्रॉस करायचे. ओके, तर निफ्टीने एक दमदार पाऊल टाकलं. निफ्टी गॅप अप उघडला या झोनच्या. पहिली गोष्ट म्हणजे हे त्याने एक रेजिस्टन्स क्लिअर केला आधीच गॅप अप उघडून. त्यामुळे इथे जे शॉर्टर्स बसलेले त्यांनी त्यांच्या पोझिशन इथे कव्हर केले. ठीक आहे, अँड दिस वॉज अ ओपनिंग रेंज ब्रेकआउट. क्लिअर कट ओपनिंग रेंज पहिली बुलिश कॅन्डल बनली. ठीक आहे, आणि इथे कुठेतरी एक हेड अँड शोल्डरचा पण एक शक्यता होती, ती पण झाली. सो मी जे टार्गेट काढलेलं की ह्याच्या रेंजचं जे टार्गेट आहे ते कुठेतरी इथे येणार होतं किंवा त्या ड्यू आहे ते यायला. ठीक आहे, सो त्यानुसारच निफ्टी आज चालला आणि या लेवलला त्याने एकदा रिस्पेक्ट केला. एक्झॅक्टली जी लेवल मी मार्क केलेली होती ही आधीपासून आहे, आज काय लाईन आज ड्रॉ केलेली नाहीये. इट वॉज सिन्स लास्ट वीक देअर. हा खूप इम्पॉर्टंट लेवल होती. इथे आज निफ्टीने बराच वेळ घालवला. म्हणजे जवळजवळ निफ्टीने एक 2-1 तास इथे स्पेंड केले या बरोबर झोन मध्ये, आणि नंतर एक त्याला ब्रेकआउट देऊन निफ्टीने वरचा रेजिस्टन्स वर क्लोजिंग दिलेलं आहे. नाव देअर आर मल्टिपल रेजिस्टन्स अगेन वेटिंग फॉर निफ्टी. की ही एक ट्रेंड लाईन जी आहे ही ट्रेंड लाईन लॉंग टर्म ट्रेंड लाईन आहे. आय विल झूम दिस चार्ट सो इफ यू गेट आयडिया. मी अवरली चार्ट वर जातो. सो दिस इज व्हॉट दिस इज अ लॉंगर टाइम फ्रेम ट्रेंड लाईन. आता ही ट्रेंड लाईन ब्रेक होऊन इथे परत कुठेतरी रेजिस्टन्स घेऊन एक निफ्टीमध्ये ब्रेकडाऊन आलेला होता आणि अगेन ती ट्रेंड लाईन टेस्ट झालेली. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर निफ्टी टू ब्रेक धिस. आता निफ्टीमध्ये एक कदाचित परत एक हेड अँड शोल्डर बनण्याची शक्यता. हा जो फॉल आलेला होता आणि इथून परत एक फॉल येऊन कदाचित वर जाईल. सो इट इज अ what I can say, it is a high probability chance की निफ्टी परत एक गॅप उघडून उद्या एक वर जायचा प्रयत्न करेल. जर तसं झालं तर निफ्टीची टार्गेट आपण काढले तर साधारण या रेंज एवढं टार्गेट निफ्टीमध्ये अजून वर आहे, जे निफ्टीला घेऊन जाईल साधारण एक्झॅक्टली वरच्या रेजिस्टन्स पर्यंत. सो इट इज ऑल टॅली. मला असं वाटतं की निफ्टी 15,300 कडे जायला पूर्ण तयार आहे. फक्त त्याला या ट्रेंड लाईन वर उद्या ट्रेड करता आला पाहिजे. दिस ट्रेंड लाईन जर इथे निफ्टी ट्रेड करायला लागला विच इज अबाव 14,900
So there will be a high chance that Nifty can visit 15,400. सो हा निफ्टीचा व्ह्यू होता आणि निफ्टीला हा एक रेजिस्टन्स कधीचा एक काम करतोय. सो निफ्टीला हा रेजिस्टन्स क्लिअर करणं पण खूप आवश्यक आहे. सो देर आर हर्डल. ठीक आहे, ही हर्डल्स क्रॉस झाली आणि जर निफ्टी 15,075 वर परत रिगेन झाला किंवा एखादं क्लोजिंग मिळालं तर डेफिनेटली निफ्टीमध्ये अजून वरचं मोमेंटम येऊ शकतं. सेकंड थिंग, आपली मार्केट कंडिशन्स आणि इंडियन डोमेस्टिक मार्केटमध्ये कोरोनाचे न्यूज खूप वाढतात. अनेक राज्यात लॉकडाऊन्स वगैरे जाहीर होतात हळूहळू. कुठेतरी निफ्टीसाठी ती एक अलर्ट आहे की त्यामुळे पण मे बी कन्व्हिन्सिंग मूव्ह येत नाहीयेत. बट माझ्या मते आता जे लॉकडाऊन असणार आहे ते कम्प्लीट लॉकडाऊन नसणार आहे. मार्केटने पण सेन्स केलंय ते कुठेतरी कर्फ्यूज किंवा स्ट्रेंजर जे असतं म्हणतात ते स्ट्रिक्ट रूल्स वर ते काहीतरी पॉलिटिकल डिसिजन होतील. इट विल बी नॉट अ कम्प्लीट लॉकडाऊन. सो त्या दृष्टीने आता पुढचे सगळे गव्हर्नमेंटचे डिसिजन असणार आहेत. त्यामुळे मार्केट तसं काही पॅनिक होऊन पडेल असं वाटत नाहीये सध्या तरी. आता वळूया थोडे कॉल्स कडे. काही मी डेली माझे जे सर्व्हिस आहेत त्यात मी काही कॉल्स देतो. ठीक आहे, त्यात कॉल दिलेला होता एक गुजरात गॅसचा. सो हा एक गुजरात गॅसचा राउंडिंग बॉटम एक बनत होता आणि त्याच्यावर मी कॉल दिला होता की त्याला घ्या म्हणून. या पोझिशनला एक्सलंट बाय, कारण की राउंडिंग बॉटम बनतोय कम्प्लिटली. सो इट विल बी अ गुड आयडिया टू बाय ऍट दिस झोन. आणि स्टॉप लॉस खूप छोटा होता आणि माझे सगळे जे कॉल्स असतात ते रिस्क रिवॉर्ड रेशोवरच असतात. सो आज त्याच्यावर एक खूप चांगली मुवमेंट मिळाली. सो वी विल गो टू गुजरात गॅस. सो इथपर्यंत आपण मुवमेंट दिलेली होती आणि आज गुजरात गॅसने एक चांगली रन दिली. सो 518च्या आसपास किंवा 515च्या आसपास तो चांगला बाय होता किंवा 518 ते 520 या झोन मध्ये होता आणि आज त्याने क्लोजिंग दिले 537 आणि आपलं टार्गेट आहे हे वरचा हा त्याचा रेजिस्टन्स आहे. तो जनरली हा पॅटर्न खूप चांगलं काम करतो आणि जर 560ची लेवल जर पण क्रॉस केली तर आपल्याला अजून एक 600 आणि 620 ची टार्गेट इथे वरती ओपन होते. दुसरा पण असाच एक ट्रेड चांगला होता एक्झॉन मोबिल इंडियाचा, तो पण बघून घेऊया. इथे मी सांगितलेलं होतं चॅनल ट्रेड करतोय आणि वरची टार्गेट्स ओपन आहेत की बाय अबाउट 2240. 2240 was entry point, so I will mark here. सो इथे एक चांगली मुवमेंट मिळाली. हा चॅनल ट्रेड होता. आणि हा आता चॅनलच्या वरच्या एंडला जायचा प्रयत्न करतो. सो ही पण एक मुवमेंट आपल्याला चांगली मिळेल. अनदर ट्रेड वॉच APL अपोलो ट्यूब्स बाय अबाउट 1370. 1371 ला APL अपोलो आपण कालच सांगितलेला होता विकलीवर. लुक ॲट दिस. हा ट्रेड अजूनही ऑन आहे तुमच्यासाठी. ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्याने आपापल्या फायनान्शियल ऍडवायझरना कन्सल्ट करून घ्यायला हरकत नाही. सो साधारण एवढे टार्गेट तुम्हाला अजून वरती मिळू शकतं. हा ट्रेड एक ऍक्टिव्ह झालाय. दिस इज एक्सलंट ट्रेड. गोदरेज सीपी बाय अबाउट 713 सांगितलेला होता. आज त्याने तो लोच एकदम एक्झॅक्ट 713.5चा मारलेला आहे. त्या ह्याच्यात आपण एंट्री घेतलेली आहे 714च्या आसपास वगैरे. तर बघूया गोदरेज सीपीचं काय झालं. क्लोजिंग इज 726. मॅसिव्ह.
आपल्या इथे कुठेतरी एंट्री झाली आणि हा आता त्याच्या वरच्या टार्गेट्स कडे चाललेला आहे. So buy above 73, the series 674, target 762 and 808. So हे काही आपले पेड सर्व्हिसेस आहेत ज्यात तुम्ही स्विंग ट्रेडिंग करून तुम्हाला, आमची फिनिक्स फॅमिली आहे, बरं डिस्कशन आमचं चाललेलं असतं याच्यावर. सो सॉरी फॉर दॅट. तर येस, आणि टेक्निकल जे शिकतात आपला कोर्स जे करतात त्यांचाच आपण एक वेगळा फॅमिली ग्रुप असतो आणि सगळे स्विंग कॉल्स किंवा जे ट्रेड आयडियाज असतात ते तिथे बऱ्याच फंडामेंटल्स पण आम्ही बरंच डिस्कशन करतो. देअर आर लॉट ऑफ एक्सपिरियन्स पीपल आउट देअर, तेही गाईड करतात. सो टेक्निकलच्या आपण सॅटर्डे संडेच्या बॅच सुरू होत आहेत आणि झालेल्या आहेत ऑलरेडी. सो इफ यू वॉन्ट टू जॉईन यू डेफिनेटली कॅन. इट्स ऑल अबाउट स्कॅनिंग गाईज. तुम्हाला स्कॅनरच योग्य वेळी योग्य शेअर पकडणं हे खूप महत्वाचं आहे. अदरवाईज टेक्निकल्स मागे जसं सांगितलं तसं तरी टेक्निकल्स बरेच लोक शिकवतात, बट स्कॅनिंग कोणी शिकवत नाही मार्केटमध्ये, हाऊ टू स्कॅन. सो लेट्स सी अ बँक निफ्टी ऑल्सो वन्स, की बँक निफ्टी काय म्हणतोय. बँक निफ्टी अजूनही अंडर परफॉर्म करतोय, जो निफ्टीला ड्रॅग करतोय कुठेतरी. इट इज स्टील अंडर परफॉर्मिंग. आजचा दिवस पण त्याने साइडवेजच घालवलाय आणि त्याला कुठेतरी एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवायच्या मूड मध्ये आता बँक निफ्टी वाटतोय. सो इफ इट ब्रेक्स धिस लेवल 34,323 ही बँक निफ्टी साठी खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. सो कीप वॉच ऑन दिस लेवल. त्यातल्या तर एक चांगली गोष्ट आहे की बँक निफ्टी आता ट्रेड करतोय 21 मुव्हिंग डेजच्या वरती ऍव्हरेजवर. त्याचं इम्पॉर्टन्स काय वगैरे सगळं आपण क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकतो, याचं हाऊ टू ट्रेड दिस मुव्हिंग ऍव्हरेजेस. तर ही लेवल आता बँक निफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ही लेवल ज्यावेळी तुटेल त्यावेळी आपल्याला एक चांगली शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळेल आणि तुम्हाला जी टार्गेट्स जी असतील बँक निफ्टीची ती असतील साधारण ही रेंज जी होती, या रेंज एवढी टार्गेट तुमची ओपन होतील जी घेऊन जातील बँक निफ्टीला 36,230 पर्यंत. आणि हा एक्झॅक्टली रेजिस्टन्स मॅच होतोय. सो मार्च महिना खूपच वोलटाईल गेला, काहीच्या काय अप्स अँड डाऊन झाले निफ्टीवर. निफ्टी पडला पण 1001 पॉईंट आणि रिकव्हरी पण एक 14,200 ते 14,800 600-700 पॉईंटची एक रिकव्हरी पण दिलेली आहे निफ्टीने. बँक निफ्टी येस इट इज अंडर परफॉर्मिंग. त्यामुळे बँकिंग फायनान्शियल सेक्टर जर सोडले तर काही चार्ट वाईज पण मला काही शेअर्स खूप चांगले दिसत आहेत. त्यातला एक मला आज एक मी काढलेला शेअर आहे तो आहे अलेम्बिक फार्मा APL. तो मला एक चांगला वाटतोय चार्टवर. सो येस, मी डेली चार्टवर जातो. सो क्लिअर कट APL अलेम्बिक फार्माने इथे एक जबरदस्त सपोर्ट घेतलेला आहे. इट इज अ डबल बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन. इथे एकदा सपोर्ट घेतला, इथे एकदा सपोर्ट घेतलेला आहे अँड इट इज अप्रोचिंग नाव इट्स बिगर टार्गेट्स. सो माझ्यासाठी 980, 1000, 1100 ही वरची टार्गेट ओपन आहेत. माझा स्टॉप लॉस खूप लहान असणार आहे या ह्याच्यामध्ये. मी फक्त या 2 दिवसाच्या आधीच्या कॅन्डलचा विच इज अ 21 डे मुव्हिंग एव्हरेज त्याच्या खाली जर एखादी कॅन्डल क्लोज झाली या झोन मध्ये तर आय विल एक्झिट. कारण की हा एकदा दोनदा तीनदा चारदा जर लो टेस्ट झालाय तर पाचव्यांदा परत या लो मध्ये आला तर हा डेफिनेटली ब्रेक होणार. इट विल बी वीकन. सो आय विल बाय डेफिनेटली. याच्या हायवर जर मला मिळाला किंवा अजून मला याच्या कुठेतरी खाली जरी मिळाला, या झोन मध्ये मला कुठेही मिळाला तर आय विल डेफिनेटली बाय. कारण की माझा जर 955 ला जर माझा एंट्री झाली उद्या समजा 955 960च्या आसपास आणि जर माझा 900 रुपयाचा जरी मी स्टॉप लॉस पकडला तरी तो आहे 45 रुपयाचा रिस्क.
SL माझा 45 रुपीज आहे आणि माझ्या त्याच्यासमोर माझी जी टार्गेट्स आहेत ती जवळजवळ एक 100 आणि 150 रुपयाची टार्गेट आहे. सो इट विल बी अ 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो ट्रेड. कीप वॉच ऑन इट. मला वाटतंय हा एक चांगला ट्रेड इथे बनू शकतो आणि इट इज अ राउंडिंग बॉटम पण इथे म्हणता येईल आपल्याला की एक असा एक चांगला एक बनलेला आहे. तो हा एक मला एक मुवमेंट याच्यात दिसते आणि जर हा रेजिस्टन्स जर क्रॉस केला 1000ची मेंटल लेवल जी आहे सायकोलॉजिकल व्हॅल्यू ती क्रॉस केली तर डेफिनेटली याच्यामध्ये एक चांगली अपसाईड आपल्याला बघायला मिळेल. सो येस, दिस इज अ शॉर्ट व्हिडिओ अँड ओव्हरव्ह्यू ऑफ निफ्टी. सो काही जरी क्वेरी असेल तुमची पर्सनल तुम्हाला मेसेज करू शकता. कोर्स बद्दलच्या सगळ्या डिटेल्स मला पर्सनल मेसेजवर विचारा. आय विल डेफिनेटली गाईड. So good night. Thank you for watching this video.